मित्रांनो, जर तुम्हाला जगातील सगळ्यात जास्त घनतेच्या लोकसंख्येच्या शहराबद्दल विचारलं तर तुमच्या डोक्यात खूप साऱ्या शहरांची नावे येतील. पण आज मी तुम्हाला एका अशा शहरातील एरिया विषयी सांगणार आहे जिथे श्वास घेणं पण खूप कठीण आहे. मित्रांनो, आज आपण धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. गुगलच्या मते धारावी ही जगातील सगळ्यात जास्त घनतेच्या लोकसंख्येच्या भागांपैकी एक आहे, जिथे फक्त 1 किलोमीटर क्षेत्रात तब्बल 3,54,000 लोक राहतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी गर्दी असूनही धारावी आर्थिक क्रियाकलापांचं मुख्य केंद्र आहे. इथे चामड्याचं काम, मातीच्या भांड्यांचे उत्पादन, रिसायकलिंग यासारखे अनेक अनौपचारिक उद्योग फुलत आहेत. इतकंच नाही तर जवळजवळ 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना धारावीतील उद्योगांमुळे रोजगार मिळाला आहे. तर आता मुद्दा काय आहे? तुम्ही जर मुंबईकडे नीट पाहिले तर तुम्हाला 2 गोष्टी ठळकपणे दिसतील. एकीकडे उंचच उंच इमारती आणि दुसरीकडे झोपडपट्टीचा पसारा. पण आता सरकार असं म्हणत आहे की या झोपडपट्ट्याही आम्ही इमारतींमध्ये बदलून टाकू. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धारावीमध्ये राहणारे बरेच लोक वेगवेगळ्या राज्यांमधून किंवा देशांमधून आलेले आहेत. ते कायमस्वरूपी धारावीमध्ये राहणारे नाहीत आणि त्यांची स्वतःची जमीनही नाही. झोपड्या बांधून ते तिथं कसे बसे राहत आहेत. धारावीची लोकसंख्या साधारण 15 ते 20 लाख आहे. आता एवढ्या लोकांना व्यवस्थापित करायचं आहे आणि त्यांची स्वतःची जमीन पण नाही. पण आता सरकार त्यांना घर देण्याचा निर्णय घेत आहे. धारावीत लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, म्हणून सरकारने एक प्रोजेक्ट तयार केला आहे. या प्रोजेक्टमध्ये धारावीचं रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे. मुंबईतील मोठमोठ्या इमारतींप्रमाणे धारावीतही उंचच उंच इमारती बांधल्या जातील आणि लोकांना घरे दिली जातील. पण मग प्रॉब्लेम काय आहे? विरोधक याच्या मागे का लागले आहेत आणि अडाणींना का टार्गेट केले जात आहे? या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. धारावी प्रोजेक्ट हा केवळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प नाही, तर हा जगातील सर्वात मोठ्या स्लम डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हपैकी एक आहे. या प्रोजेक्टमुळे लोकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे, टिकाऊ पर्यावरणीय प्रणाली तयार होणार आहे आणि 1 मिलियनहून अधिक लोकांसाठी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न होणार आहे. आता महाराष्ट्रात भाजपाची सरकार आहे आणि याच सरकारने हा प्रोजेक्ट सुरू केला होता. त्यामुळे धारावी प्रोजेक्ट पुढे जाणारच, यात काही शंका नाही. पण तरीही काही समस्या आहेत. धारावीतील लोकांना काही अडचणी वाटत आहेत. चला आता यावर बोलूया की शेवटी या 20 लाख लोकांना नेमका काय प्रॉब्लेम आहे. याशिवाय धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या लेटेस्ट अपडेट्स बद्दल आपण जाणून घेऊ. या प्रोजेक्टचे किती काम पूर्ण झालं आहे आणि सरकार यासाठी काय करत आहे आणि पुढे काय केले जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूपच मजेशीर आणि माहितीपूर्ण होणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भारतात सुरू असलेल्या विकास कामांबद्दल माहिती देते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जसं मी सांगितलं, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही धारावीला एक आधुनिक शहर क्लस्टरमध्ये बदलण्याची मोठी योजना आखत आहेत. यामध्ये उंचच उंच आवासीय संरचना, औद्योगिक क्षेत्र आणि प्रगत पायाभूत सुविधांनी सुसज्ज वाणिज्य केंद्रांचा समावेश असेल. या प्रोजेक्टचे मुख्य उद्दिष्ट धारावीतील रहिवाशांना व्यापक शहरी व्यवस्थेत समाविष्ट करून सामाजिक आणि आर्थिक भेदभाव कमी करणे आहे. धारावीची एक अनोखी सांस्कृतिक विविधता आहे, जिथे 85हून अधिक समुदाय एका मर्यादित भागात राहतात. तुम्हाला माहिती आहे का की धारावीचा बी सेक्टर हा फक्त 600 ते 650 एकरांच्या परिसरात आहे, पण त्यात 85 पेक्षा जास्त समुदाय राहतात. यामुळेच हा प्रकल्प अधिक महत्त्वाचा आणि खास बनतो. पुनर्विकास योजनेचा उद्देश या सांस्कृतिक विविधतेचे जतन करणे, राहण्यासाठी चांगलं वातावरण तयार करणे आणि आर्थिक विकासाला मोठी चालना देणं आहे. आणि जर धारावी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी झाला तर तो भारतातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शहरी नवीकरणासाठी एक मॉडेल ठरू शकतो. समावेशकतेसह आधुनिकीकरणाचा समतोल साधण्याचा हा एक उत्तम उदाहरण ठरेल. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने निर्णायक विजय मिळवल्यानंतर अडाणी समूहाच्या सहाय्यक कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या 3 अब्ज डॉलरच्या धारावी पुनर्विकास योजनेत नवीन ऊर्जा आली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याचा विचार केला होता
आणि दुसरा नवीन प्रकल्प आणण्याचं ठरवलं होतं. पण निवडणूक निकालांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे आता या प्रकल्पाला राजकीय अडथळे कमी येतील आणि हा प्रकल्प वेगाने पुढे जाईल. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये 80% हिस्सेदारी अडाणी समूहाकडे आहे, तर उर्वरित 20% हिस्सेदारी राज्याच्या स्लम पुनर्विकास प्राधिकरणाकडे आहे. यामध्ये मेन टार्गेट असे आहे की हा 600 एकरांचा क्षेत्रफळ असलेला भाग, जिथं सुमारे 15 लाख लोक राहतात, तो संपूर्ण झोपडपट्टी क्षेत्र एका नवीन शहरामध्ये बदलायचा आहे. हे खरंच खूप मोठं आणि चॅलेंजिंग काम आहे. या प्रकल्पाच्या यशासाठी मुख्य अडचण म्हणजे जमिनीचे सुरक्षितीकरण, विशेषतः त्या लोकांचे पुनर्वसन ज्यांनी 2010 नंतर धारावी भागात वसाहत केली आहे. आता मी तुम्हाला सगळं स्पष्ट करते की मेन प्रॉब्लेम काय आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतेच राज्य सरकारला 256 कोटींच्या बेकार पडलेल्या मिठागर जमिनी हस्तांतरित केल्या आहेत, ज्यासाठी वडाळा, भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी या भागांमध्ये भाड्याच्या घरांसाठी ही जमीन वापरण्यात येणार आहे. यामुळे धारावी प्रकल्पाचा वेग वाढू शकतो आणि या भागासाठी एका नवीन आधुनिक शहरात बदलण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या उद्दिष्टासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ 125 एकर अतिरिक्त जमीन दिली गेली आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाने पात्र रहिवाशांसाठी घर बांधण्यासाठी भारतीय रेल्वेकडून जमिनीचं अधिग्रहण केलं आहे. सध्या ध्वस्तीकरण आणि प्राथमिक कामं जोमाने सुरू आहेत. पुनर्विकास योजनेत पात्र रहिवाशांसाठी त्याच ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. आता मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावते. सरकारचं म्हणणे आहे की 1 जानेवारी 2000 पूर्वी जे लोक धारावी भागात राहत होते, त्यांना 350 स्क्वेअर फूटचं घर फ्रीमध्ये दिलं जाईल. त्यानंतर 2000 ते 2011च्या दरम्यान जे लोक इथे आले आणि इथेच स्थायिक झाले, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 300 स्क्वेअर फुटाचं घर घेण्यासाठी 2.5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. पण हे बघा, 2000 सालापूर्वी जे लोक इथे राहत होते ते सुद्धा इथले मूळ रहिवासी नव्हते आणि 2000 ते 2011 दरम्यान आलेले लोकही इथले मूळचे नव्हते. तरी सुद्धा सरकार त्यांनाही घरे देत आहे. आता प्रश्न उरतो अयोग्य रहिवाशांचा, जे 2011 नंतर इथे आले आणि गेली 10 वर्ष इथेच राहत आहेत, त्यांचे काय? सरकारचे म्हणणं आहे की अशा लोकांना भाड्याच्या घरात राहावं लागेल. जर तुम्ही कधी धारावीत गेले ना, तर तुम्हाला 5000 रुपये भाड्याच्या घरातही घराच्या आत घर दिसेल. तरी पण लोक अशा ठिकाणी राहत आहेत. धारावीत एंट्री केल्यावर तुम्हाला सूर्याची किरण सुद्धा दिसणार नाहीत. एकामागे एक अशा हातभार अंतरावर खूप लहान लहान गल्लीबोळ आहेत. तिथं जर एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंतिम संस्कारासाठीही जागा मिळणार नाही. तिथे एखादा माणूस चालत गेला तरी ते पुरेसे वाटेल, कारण गल्ली इतकी लहान आहे. तर जे लोक तिथे एक्स्ट्राने राहायला आले आहेत, भाड्याने राहत आहेत, त्यांच्यासाठी सरकार एक वेगळी टाउनशिप बांधणार आहे, जिथे ते भाडं भरून आरामात राहू शकतील. आता तिथल्या लोकांचा प्रश्न आहे की सरकार कसे शोधून काढणार की कोण 2000 पूर्वीपासून इथे राहत आहे. आता मी या सगळ्या समस्या आणि तक्रारींवर चर्चा करणार आहे. लोक काय म्हणतायत आणि सरकार काय करत आहे. पात्र रहिवासी आणि व्यवसायांची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे आणि ते मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार ऑक्टोबरपर्यंत 15,000 पेक्षा अधिक संरचनांचे मूल्यांकन पूर्ण झालं होतं आणि सध्या जी रिपोर्ट आहे ज्यावर मी आता बोलणार आहे, त्यानुसार 15,000 घरांचं मूल्यांकन पूर्ण झालं आहे. आता मी तुम्हाला प्रॉब्लेम समजावून सांगते. धारावीच्या बी सेक्टरमध्ये राहणारे 10 ते 15 लाख लोक काय म्हणता आहेत आणि सरकारचे यावर काय म्हणणं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लोक अडाणींबद्दल प्रश्न विचारत आहेत. मित्रांनो, अडाणींबद्दल स्टोरी तुम्ही स्वतःच वाचा. आधी तेही तुमच्या आणि माझ्यासारखे सामान्य माणूसच होते. जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांनी धारावी भागातच वास्तव्य केलं होतं. त्यांनी धारावी पाहिली आहे आणि ती बदलायची त्यांची तीव्र इच्छा आहे. धारावी हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आर्थिक बाबतीतही ते नेहमीच पुढे असतात. धारावीमध्ये सध्या बिल्डिंगचं काम जोरात सुरू आहे आणि त्यासाठी 80% खर्च अडाणी ग्रुप करत आहे. आता विचार करा, पैसा ज्याच्याकडे असेल तोच खर्च करणार. कोणीही तुम्हाला फ्रीमध्ये घर बांधून देणार नाही आणि नंतर तुम्हाला पैसा मिळेल असे पण सांगणार नाही. इतकी मोठी गुंतवणूक कोणीही सहज करत नाही. पण अडाणी ग्रुपकडे पैसा आहे आणि ते तो पैसा इथं गुंतवत आहेत.
जसे की मी तुम्हाला आधी सांगितले 2000 पूर्वी जे लोक इथं राहत होते त्यांना 350 स्क्वेअर फूटचं घर मिळेल आणि 2000 ते 2011 या कालावधीत आलेल्यांना 300 स्क्वेअर फूटचं घर मिळेल. 2011 नंतर आलेल्यांना मात्र भाड्याचं घर मिळेल. सरकार त्यांना घर बांधून देत आहे आणि त्यामुळे ते लोक खुशही आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे? धारावीमध्ये जे लोक राहतात ते फक्त राहण्यासाठी नाहीत. तिथे प्रत्येक घरात एक व्यवसाय चालतो. पूर्ण कुटुंब मिळून काम करेल तेव्हाच त्यांचा पोटाचा गाडा चालतो. सरकार त्यांना घर तर देईल, पण जे लोक तिथं व्यवसाय करतायत त्याचं काय होणार? मान्य आहे की घर मिळतील, पण तिथं चालणारा मोठा व्यवसाय जसे की चामड्याचं किंवा रिसायकलिंगचं काम त्याची हमी कोण देणार? व्यवसाय कसा सुरू राहील? सध्या ते लोक जसेचे काम करत आहेत. जर तुम्ही झोपड्या पाडून नवीन बिल्डिंग बांधलीत तर हो, तुम्ही एक नवीन शहर उभाराल. पण जे लोक घरात बसून रोजगार करतायत त्या रोजगाराचं काय होणार? पहिला मुद्दा हा आहे की मी असे म्हणते की विकास होऊच नये, कारण त्यामुळे कित्येक छोट्या मोठ्या उद्योगांवर परिणाम होईल. कारण काही जणांचं सेटअप पुन्हा बसवता येईल, पण जे प्लास्टिक गोळा करणारे किंवा त्यावर अवलंबून असणारे आहेत त्यांना मात्र खूप त्रास होईल. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकार कसे ओळखणार की कोणते लोक 2000 पूर्वीपासून इथे आहेत आणि कोण 2000 नंतर आलेत? यावर लोकांचं म्हणणं असे आहे की स्थानिक आमदार किंवा स्थानिक प्रशासन काय करत आहेत? मोठ्या अधिकाऱ्यांना लाच देऊन नवीन लोकांना झोपडपट्टी बांधून दिली जाते आणि सांगितले जाते की हे लोक 2000 पूर्वीपासून इथं आहेत. याचा परिणाम काय होतो? अगदी अलीकडे आलेल्या लोकांना सरकारच्या या विकास योजनेअंतर्गत घरं मिळतात आणि खरी गरजू माणसं मागे पडतात. आणि जे खरोखरच जुने लोक आहेत त्यांना घर मिळत नाहीये. हा सगळ्यात मोठा घोटाळा इथे सुरू आहे. नेत्यांचे चमचे काय करतायत? ते आज कुठेतरी झोपडी बांधून बनावट कागदपत्र तयार करून त्या लोकांना पात्र ठरवतायत आणि जे खरोखरच 20 वर्षांपासून इथे राहत आहेत त्यांना अपात्र ठरवले जात आहे. हा एक स्कॅम इथे सुरू आहे. असं म्हणा की जे लोक 2000 पूर्वीपासून इथे राहत आहेत त्यांना दुर्लक्षित केले जात आहे आणि नवीन झोपड्या बांधून डुप्लिकेट पेपर लावून त्यांना पात्र ठरवले जात आहे. सर्व्हे करून कागदपत्रे बनवली जात आहेत आणि हे सगळं लोकप्रतिनिधींच्या जवळच्या लोकांकडून केले जात आहे. आता सरकार यावर उपाय कसा करणार? तर मित्रांनो, सरकार त्यांच्या पद्धतीने उपाययोजना करत आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड तपासले जात आहे. जुनी कागदपत्रे आणि डाटा जसे की जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांचीही पडताळणी केली जात आहे. या गोष्टींमधून आपल्याला समजेल की एखादा व्यक्ती किती काळ इथे राहतोय. सरकार या सर्व गोष्टींच्या आधारे मदत घेत आहे आणि घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. आता या समस्येचे योग्य समाधान काय असायला हवं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता प्रॉब्लेम तर तुम्हाला समजलाच असेल नेमका काय आहे. मित्रांनो, धारावी हे संपूर्ण आशियातील सर्वात मोठे झोपडपट्टी क्षेत्र आहे आणि सरकारने याचे पुनर्विकसन करायचे ठरवलं आहे. त्यासाठीच काम पण सुरू झालं आहे. महाराष्ट्र सरकार आणि अडाणी समूह यांच्या संयुक्त भागीदारीतून धारावी पुनर्विकसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड नावाचा एक उद्यम सुरू करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबरला त्यांनी एक निवेदन जारी केलं होतं. त्यात असे सांगितलं गेलं आहे की मार्च 2024 मध्ये धारावीतील घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झालं होतं. कोण कधी इथे आलं आहे, कोणाचं घर बांधलं जावं, कोणाला घर मिळावं हे सगळं तपासलं जात आहे. आतापर्यंत मार्च 2024 पासून 25,000 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे आणि 60,000 घरांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण 60,000 घरांचं सर्वेक्षण केलं जाईल असं ठरलं आहे. साधारण 7 ते 8 महिन्यात इतके मोठे काम करणं हे सोपं नाही, पण तरीही हे शक्य झालं आहे. कंपनीने मार्च 2024 मध्ये हे काम सुरू केलं होतं आणि मार्च 2025 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. धारावी पुनर्विकसनाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की धारावीतील 5 सेक्टर आणि 34 झोनमध्ये दररोज 50हून अधिक समर्पित टीम्स काम करत आहे. या टीम्स एका दिवसात 300 ते 400 घरांचे सर्वेक्षण करतात आणि त्यापैकी 200 ते 250 घरांचे सत्यापन करतात. इतक्या मोठ्या कामामध्ये 2 निवडणुका आणि लांबलेला मान्सून अशा मोठ्या अडचणींवर मात करूनही 25,000हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.
हे सगळं फील्डवर काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं आहे, जे एका संघटनेप्रमाणे काम करत आहे. घरांचे सर्वेक्षण करणं ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न आणि समन्वयाची गरज असते. कंपनीने एका निवेदनात सांगितलं की प्रकल्पाची सुरुवात भूमी सर्वेक्षण करणाऱ्या टीम्सपासून होते. त्यानंतर घरांची व्यवस्थित संख्या ठरवली जाते. नवीन घरांची पात्रता ठरवण्यासाठी आणि प्रकल्पाच्या विविध टप्प्यांना पुढे नेण्यासाठी सर्वेक्षण महत्त्वाचं असतं. धारावीतील 1,00,000 कुटुंबांचं पुनर्वसन आणि स्थलांतर शक्य आहे. ही जमीन सरकारकडून उपलब्ध करून दिली जाईल. अदानी ग्रुपचा अनुभव, क्षमता आणि पायाभूत सुविधा बघता हे सगळं शक्य आहे आणि काम सुरू झालं आहे. कंपनीचा दावा आहे की सर्वेक्षण प्रक्रिया भूमीची तपासणी आणि घरांची संख्या निश्चित करणे यापासून सुरू होते. क्षेत्राचा लेआउट कॅप्चर करण्यासाठी लिडार मॅपिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. बेस मॅप तयार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, जो डोर टू डोर सत्यापन आहे. कंपनी सांगते की प्रत्येक घराला एक विशिष्ट ओळख कोड दिला जातो, जो पूर्वनिर्धारित प्रणालीच्या आधारे तयार होतो. मित्रांनो, या प्रकल्पाची सुरुवात जवळपास 20,000 कोटी रुपयांच्या खर्चाने करण्यात आली होती. अनेक कंपन्यांनी टेंडर भरलं होतं, पण अदानी ग्रुपने हा टेंडर जिंकलं. त्यांनी एका फेरीतच 5,069 कोटींच्या गुंतवणुकीचं वचन दिलं होतं. 2022 मध्ये प्रकल्प सुरू झाला, पण अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. काही काळासाठी काम थांबलं, पण आता कामाने पुन्हा गती घेतली आहे. सरकार स्थिर झाल्यानंतर येत्या 5 वर्षांत मोठ्या प्रमाणावर काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. सूत्रांनुसार 2 ते 2.5 लाख घरांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. म्हणजेच या घरांमध्ये राहणाऱ्या 10 लाखाहून अधिक लोकांना या प्रकल्पाद्वारे फायदा होईल. काहींना नव्या घरांमध्ये पुनर्वसन केलं जाईल, तर काहींना वेगळ्या ठिकाणी घर दिलं जाईल. जी लोक सध्या भाड्याने राहत आहेत, त्यांना वेगळ्या ठिकाणी भाड्याने रूम दिलं जाईल. पण मुख्य प्रश्न असा आहे की लोकांना घर मिळेल का? कंपनी सांगते की 2000च्या आधीपासून राहणाऱ्यांना 350 चौरस फुटांचा फ्लॅट मिळेल. नवीन आलेल्या भाडेकरूंना मात्र भाड्यानेच राहावं लागेल. हा प्रकल्प फक्त 1 ते 2 लोकांचा नाही, तर जवळपास 10 लाख लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार वेडवाकड काम करणार नाही. काम एकदम परफेक्ट पद्धतीने केलं जात आहे. दररोज 2300 घरांचं सर्वेक्षण केलं जातं आणि प्रत्येकाच्या वास्तवाची तपासणी करून त्यांना कोड दिला जातो. तर मित्रांनो, धारावी पुनर्विकसनाबाबतची ही सर्व माहिती मी तुम्हाला दिली आहे. आता तुमचं मत काय आहे? इतक्या मोठ्या झोपडपट्टीला एका व्यवस्थित शहरात रूपांतर करणं सोपं आहे का? जर तुम्ही धारावीमधून हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुमचे डाऊट नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला फरक पडतो. बाकी आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.